सतत गजबजलेलं मोटारींचे आवाज, ट्रॅफिक, सिग्नल आणि या सगळ्या गोंधळांमध्ये राहणारी एक तरुणी माया, मार्केटिंग फर्ममध्ये काम करणारी. असं म्हणतात की प्रत्येक आत्मा हा युनिक आहे. ही प्रत्येक युनिक आत्म्याची एकदम कॉमन स्टोरी. दिवसभरामध्ये अनेक ताणतणावांना सामोरे जावं लागायचं. असं वाटायचं की एखाद्या जाळ्यामध्ये अडकलेले आपण एखादा मासा आहोत. सगळ्या अपेक्षा, डेडलाईन्स, गोल्स यामध्ये तिचा दिवस कसा संपायचा कळायचं नाही. कसा तरी आजचा दिवस ढकलून उद्याची वाट बघायची. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्ण खचून गेली. एका संध्याकाळी सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना ध्यानाच्या फायद्यांबद्दल एक पोस्ट मायाने वाचली. थोडी उत्सुक होती पण संशयी सुद्धा. ध्यान कसं तणाव कमी करू शकतं, लक्ष कसं केंद्रित करू शकतं, आपल्या भावनिक संतुलनावर कसं मदत करतं, या सगळ्यांबद्दल तिने वाचलं. त्या रात्री अंथरुणावर पडल्यानंतर तिने ठरवलं की आपण एकदा प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य क्षितिजावर पसरण्याआधी ती तिच्या हॉलमध्ये मेणबत्त्यांमध्ये ध्यानाला बसली. डोळे बंद केले आणि श्वासांवर लक्ष केंद्रित केलं. एखाद्या हलक्या लाट्यांप्रमाणे आपल्या श्वासांची हवा कशी आत बाहेर येते हे तिने आयुष्यात पहिल्यांदा अनुभव केला. सुरुवातीला तिचं मन तिचे अपूर्ण असे प्रोजेक्ट, ऑफिसच्या गोष्टी, ताणतणाव, घरातले सगळे टेन्शन्स या सगळ्या विचारांनी वेढून गेलं होतं. पण हळूहळू ती यातून जाऊ लागली. प्रत्येक श्वास तिचा येणारा तिच्या काळजीचा काही भार जो असेल तो काही क्षणांसाठी का होईना पण कमी करत होता. दिवस आठवड्यांमध्ये बदलले. माया रोज सकाळी फक्त 10 मिनिटं तिच्या ध्यानासाठी द्यायची. पण तिला हळूहळू सूक्ष्म बदल दिसले. बाहेरचं जग अगदी तसंच होतं. अजूनही गोंधळ, ट्रॅफिक या सगळ्यांमध्ये बुडून गेलेलं. पण तिच्या आतमध्ये एक शांतता रुजायला लागली. तिने स्वतःला एक नवीन लवचिकतेमध्ये बघितलं. एकेकाळी गुदमरल्यासारखी वाटणारी ऑफिसची कामं आता तिला अगदी सहज सोपी वाटायला लागली. एके दिवशी कामाच्या एका व्यस्त आठवड्यामध्ये मायाला एक चॅलेंजिंग प्रेझेंटेशन द्यावं लागणार होतं. त्यावेळी चिंतेमध्ये बुडून न जाता ती कॉन्फरन्स रूममध्ये जायच्या आधी 5 मिनिटं ध्यानाला बसली. डोळे मिटून अगदी आत्मविश्वासाने बोलताना असं की शब्द सहजपणे आपल्यातून बाहेर पडतायत असं एक दृश्य तिने पाहिलं. व्हिज्युअलायझेशन. शेवटी जेव्हा ती तिच्या कलिग्स समोर उभी राहिली तेव्हा तिला अगदी ग्राउंडेड आणि फोकस असं वाटलं. तिचं प्रेझेंटेशन स्पष्टपणे आणि शांततेने पार पडलं. त्यानंतर तिच्या आलेल्या टाळ्यांचा कडकडाट हा तिच्या कल्पनांसाठी नव्हता तर तिने खरोखर व्यक्त केलेल्या शांततेसाठी होता. जशी जशी तिची ध्यानधारणा सखोल होत गेली तसं तसं माया वेगवेगळ्या तंत्रांचा, टेक्निक्सचा शोध घेऊ लागली. गायडेड मेडिटेशन, माइंडफुलनेस, पार्कमध्ये चालायला जाणं, योगसत्र असे अनेक बदल तिने आपल्या आयुष्यात सुरू केले. तिचा प्रत्येक विचार स्वतःबद्दल आणि सभोवतालच्या जगाबद्दल आता समृद्ध होत होता. मनात येणारा प्रत्येक विचार हा एखाद्या ढगासारखा आहे. त्यामध्ये अडकून न राहता ती पुढे पुढे जायला शिकली. या जाणीवेमुळं तिचं स्वतःशी नातंसुद्धा बदललं. स्वतःवर प्रेम करणं, करुणा दाखवणं, स्वतःला ॲक्सेप्ट करणं, स्वतःला जज न करणं, दोष न देणं हे सगळे गुण तिच्यामध्ये वाढले. तिच्यामधला बदल तिच्या मित्रांच्याही लक्षात येत होता. तिचं हास्य अधिक उजळ होत होतं. संभाषण अधिक अर्थपूर्ण होतं. ती सकारात्मकतेचा जणू एखादा दिवाच बनली. अनेकदा तिचा हा प्रवास ती तिच्या मित्रांबरोबर शेअर करायची आणि त्यामुळंच प्रेरणा घेऊन तिच्या मित्रांनीही तिच्यासोबत ध्यान सुरू केलं. सगळे मिळून एकत्र यायचे, अनुभव शेअर करायचे, गप्पा मारायचे, हसायचे आणि त्यामुळं तिचं हे कनेक्शन हे तिच्या एका प्रवासाचा भाग बनलं. अध्यात्माचा प्रवास. काही महिने उलटले. मायाचं आयुष्य फुललं आणि प्रत्येक येणाऱ्या आव्हानाचा ती सामना अगदी सहजतेने करायला शिकली. शहराच्या या गोंधळात भारावून न जाता 2 मिनिटं डोळे मिटून ती आतल्या जगाला आता कनेक्ट व्हायची आणि एक प्रकारची शांती अनुभव करायची. ध्यानाने तिच्यात बदल तर केला, तिचं आयुष्य अधिक सजग, अवेअर, परिपूर्ण असं बनवलं. एके संध्याकाळी बाल्कनीत बसून सूर्यास्त बघत असताना सुंदर असा केशरी आणि गुलाबी रंग आकाशात पाहताना तिला कृतज्ञ झाल्यासारखं वाटलं. ग्रॅटिट्यूड. स्वतःहूनच ती परमात्म्याचे आभार मानायला लागली.
त्या स्थिर क्षणांमध्ये तिला समजलं की ध्यानाची जादू ही तिला वर्तमानात आणायला मदत करते, प्रत्येक श्वासाचं सौंदर्य आणि क्षमता प्रकट करते.